धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे या संदर्भातली मोठी अपडेट प्रतिक्रिया आहे. त्यावर आली होती आणि माझ्यासोबत आता बातचीत करण्यासाठी याच सगळ्या विषयावर स्वतः करुणा मुंडे आहेत. मॅम, एक सुरुवातीला तुम्हाला दिलासा मिळाला या सगळ्या प्रकरणात 2 लाखाची पोटगी देण्याचं न्यायालयाने सांगितलं, पण यानंतर कुठेतरी घरातूनच विरोध झालेला पाहायला मिळाला. महत्वाचं म्हणजे तुमचा जो चिरंजीव आहे, मुलगा आहे, त्यांनीच या सगळ्या प्रकरणामध्ये वडिलांची बाजू घेतली आणि थेट तुमच्यावरच त्याने आरोप केलेले पाहायला मिळाले की माझ्या आईच जी आहे तीच आम्हाला त्रास द्यायची, मला, माझ्या बहिणीला सुद्धा. बाबा गेले, त्यानंतर बाबा गेल्यानंतर सुद्धा आम्हाला तिने सांगितलं की तुम्ही घराच्या बाहेर जा. 2020 पासून वडिलांनी आम्हाला सांभाळलेलं आहे, कोणत्याही गोष्टीची कमी नाही झाली, आर्थिक गोष्टीची कमी नाही झाली, काही नाही. आईनेच उलट मानसिक छळ केला असं थेट तुमच्या मुलाने सोशल मीडिया पोस्ट मधून म्हटलेलं आहे. काय नेमकं झालं या सगळ्यामध्ये? तुम्ही सगळे मीडिया जे लोक होते त्यांच्या सोबत काय झालाय, त्यांना जे माझा मुलगा आहे त्यांना किती कॉल करत होते, माझे हस्बंड जे धनंजय मुंडे आहे ते किती कॉल करत होते, त्यांच्यावरती किती प्रेशर टाकत होते, तुम्ही स्वतः बघितलेलं आहे घरी. आणि सगळे मीडियाचे जे प्रतिनिधी होते त्यांना घराचे बाहेर काढलेला आहे त्यांनी. असा माझा मुलगा नाहीये, तो खूप चांगला आहे, देव आहे, पूर्ण देव माणूस आहे माझा मुलगा, पण त्याच्यावरती इतका प्रेशर टाकताय त्यांचा बाप, तो तसंच करणार ना. आणि तुम्ही बघितलेलं आहे की ज्यावेळी माझी आईचा निधन झाला होता, माझी आईने जहर खाऊन आत्महत्या केली होती, त्यावेळी पूर्ण परिवारवरती प्रेशर टाकला आणि आम्हाला गप्प ठेवला आणि तोंड उघडून दिला नाही. आणि त्याच्यानंतर 2021 मध्ये ज्यावेळी माझी बहिणीने त्यांच्यावरती बलात्कारचा केस केला होता, त्यावेळे पण त्यांनी काय केला, मला गप्प केला. मीडियावरती काय सांगितलं दिला नाही, काय बोलून दिला नाही की जरी तू तोंड उघडली तो मी तुला सोडणार, कधी घरी येणार नाही, हे सगळे तुला बघा मी काय करणार आहे. आणि त्यानंतर त्यांनी केला, पण मला 2 वेळे जेलमध्ये टाकला, माझ्यासोबत मारहाण केली, माझी गाडी फोडली, माझी जी गाडी होती ते उचलून गेले, माझ्या घरावरती निलामीची नोटीस काढली, सगळे केला त्यांनी. जे नाही करायचं होतं ते पण केला. पण आज जे माझ्या विरोधात, आज माझी काय चुकी आहे, कोर्टांनी माझ्याकडे पहिली पत्नी म्हणून मला 2 लाख रुपये पोटगी जाहीर केली, तो मुलांच्यासाठी काय वाईट केलं का? मी वाईट केलं का? चांगलं केलं ना. की दर महिना मुलीला मिळणार आहे 75,000, मला 1.25 लाख रुपये मिळणार आहे, है ना. तो काय वाईट केला मी मुलांच्यासाठी? पण आज मुलींना प्रेशर खाली घेऊन ते काहीतरी आईचे विरोधात जाण्याच्या कृत्य जे आहे ते माझ्या नवरा करत आहे. माझ्या मुलाबाळांची काय चुकी नाहीये त्याच्यामध्ये. तुमचा मुलगा ज्याप्रमाणे वागला, कुठेतरी तो त्याच्या वडिलांच्या स्वभावासारखा वागतो असं वाटतंय का? नाही, माझा मुलगा जे आहे तो खूप शांत आहे, खूप शांत. आणि इतका शांत आहे की आज गेले 3 वर्षापासून त्यांची आईला 2 वेळा जेलमध्ये टाकला गेला, गुंडे लोकांनी मारहाण केली, तरी पण ते लोकांनी आजपर्यंत तोंड उघडला नाही. पण आज ते लोक मला म्हणताय की कुठेतरी हे वाद जे आहेत ते संपवा, ते थांबवा. आणि काल पण काय गोष्ट नाही होती, काय वाईट गोष्ट मी बोलत नाही होती, धनंजय मुंडे विरोधात काय मी बोलत नाही होती. फक्त जे मीडियाचे कुठे मिळाला, तुम्हाला हे माहिती कुठे मिळाली मीडिया लोकांना, मला स्वतः माहित नाही की तुम्हाला 4 तारखेला ऑर्डर झालेली आहे, पण मला पण 5 तारखेला माझे वकिलांनी पाठवली व्हॉट्सअपवरती. आणि काल 2 दिवसानंतर तुम्हाला मीडिया लोकांनी कुठे भेटली, मीडिया सगळं 40-50 लोक माझ्या घरी अचानक आले. मला कुठे काय तरी समजून घेण्याचा टाइम भेटला नाही. आणि परत जे मीडियावाले मला माझी बाईट घेत होते, मी काय सांगत नाही होती, फक्त इतकं सांगत होती की माझे ॲडव्होकेटला, न्यायाधीश साहेबांना कोटी कोटी धन्यवाद, इतका सांगत होती. आणि नवऱ्याचा फोन कंटिन्यू माझ्या जे मुलगेच्या फोनवर येत होता, आणि थांबा थांबा, कुठेतरी जे मीडिया चालू आहे ट्रायल ते तुम्ही थांबा, असं त्यांना सांगितलं. तो मुलगा काय करणार, काय करणार? आज 40-50 मीडिया वाले आमच्या घरामध्ये होते, ते मुला मुलीने कधी असं सीन बघितलेला नाहीये. आणि त्यांच्या पिताजीचा कॉल पण येत होता कंटिन्यू, त्याच्या कॉलवरती जिम कडून ती जिम सोडून आला घरी आणि हे सगळं सांगितलं. मी तो कधी जिम सोडत नाही वो मुलगा,
पण आला, अचानक आला आणि अचानक असा ओरडणं सुरू केला. मीडिया लोकांना मला घरामधून बाहेर काढला की तुम्ही जे करायचं रोडवरती करा तुम्ही. तर तुम्ही बघितलेलं आहे किती प्रेशर आहे, आम्ही प्रेशर खाली जगतात. एक मुद्दा असा सुद्धा आहे, आता या सगळ्या प्रकरणात त्यांच्या वकिलाकडून अशी प्रतिक्रिया आली की ती जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरमध्ये कुठेही असं लिहिलेलं नाहीये की करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, आणि कुठेही असं लिहिलं नाही की जे 1.25 लाख रुपये तुम्हाला मिळतात आणि तुमच्या मुलीला ज्या सगळ्या गोष्टी मिळतात ती कुठेही पोटगी नाहीये. ते तुम्हाला त्या ठिकाणी जो भत्ता आहे खर्चासाठीचा तो सगळा त्यांच्याकडून देण्यात यावा असं न्यायालयाने म्हटले. कुठेही तुम्ही पत्नी आणि तुम्हाला पोटगी द्यावी असं त्यात कुठेही उल्लेख नाही, आणि तुम्ही त्यात 15 लाख मिळावे असं तुम्ही म्हणतायत. कसं पाहता या सगळ्याकडे? ऐका, आमचा जे खटला आहे, आमचा जे पिटिशन आहे ते पोटगीसाठी होता आणि कोर्टाने पोटगी मान्य केली आहे. तुम्ही वाचत आहे पूर्ण. काल मी एक माझे फेसबुक वरती टाकलेला आहे, ते कोणता तो एक कोणीतरी व्यक्ती आहे ज्यांनी खूप चांगले प्रमाणे ते पूर्ण जे ऑर्डर आहे कोर्टाची ते नमूद केलेली आहे. मला तो इतकी मराठी आणि इंग्लिश इतकी चांगली पद्धतीने येत नाही, पण त्यांनी खूप चांगली पद्धतीने मांडली आहे, जे मी आपली फेसबुक वरती शेअर केलेली आहे. तो वकील तो असंच म्हणणार ना. वकील तो हे म्हणत होता लिव्ह इन रिलेशन मध्ये, पण वकील माझ्या लग्नामध्ये होता का ते प्रश्न आहे ना. वकील आमच्या लग्नामध्ये होता का, आणि वकील कोण आहे हे सांगणारा की मी बायको नाहीये? कोण आहे वकील? त्यांच्यामध्ये पुरावेही नाहीयेत. हा, तुमच्याकडे फोटो नाही, पुरावे आहेत त्या बघून जजनी दिलेला आहे ना. आणि मी पण तुम्हाला दाखवू शकते जे आमच्याकडे आहे ते सगळं. एक मिनिट थांबा तुम्ही. ते माझ्याकडे पूर्ण पुरावे होते, पण ते माझा लॅपटॉप आणि पूर्ण एल्बम वगैरे सगळं उचलून गेले पोलीस लोक. तरी पण माझ्याकडे जॉईंट अकाउंट आहे आमच्या. माझी धनंजय मुंडेची जे माझे नवरा आहे त्यांची पॉलिसी आहे 1 कोटीची, त्याच्यामध्ये मी बायको म्हणून हे आहे, बायको म्हणून मी आहे. आणि मी एक ऑडिओ क्लिप पण टाकली आहे, त्याच्यामध्ये मी बायको आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही मीडियावरती सांगा, मी तुम्हाला सोडते, सोडचिठ्ठी देते मी तुम्हाला. आणि ये बघा, ये मी तुम्हाला ये करू शकते. ये जे आहे हे स्वीकृती पत्र आहे धनंजय मुंडेचा. धनंजय मुंडेंनी लिहून दिलेला. आमचा वाद झाला होता 2016 मध्ये, त्यावेळे मी तुम्हाला देऊ शकते. हे त्यांनी लिहून दिलेला आहे. जास्त वाद वाढू नको त्याच्यासाठी त्यांनी हे लिहून दिला होता मला स्टॅम्प वरती. स्वीकृती पत्र दिला होता की करुणा मुंडे माझी पहिली बायको आहे. आणि नंतर त्याच्यात उल्लेख आहे. हा, उल्लेख आहे ना. हे बघा ना तुम्ही, हे बघा, हे सगळे पुरावे आहे माझ्याकडे. असंच मी लढत नाही. जरी मी लिव्ह इन पार्टनर होती तो कभी के पैसे लेके चुप बैठ जाती. ये बच्चों का बर्थ सर्टिफिकेट है ना, ये बेटे का सर्टिफिकेट बर्थ, ये बेटी का. और ये जो है जो जज ने ये देख के पोटगी दी है. अच्छा. वकील कौन होते हैं ये बोलने वाले? वकील का काम क्या होता है मालूम है ना आपको? तो वकील नहीं, ये जो जज ने दिया ये देख के दिया है. ये धनंजय मुंडे का ये है विल पत्र, क्या बोलते हैं इसको मराठी में? स्वीकृती नहीं, त्यांची वसियतनामा. वसियतनामा आहे त्यांच्या. आणि ते त्यांचे हे आहे त्याच्यावरती सही आहे मंत्रीची साईन आहे. तुम्ही झूम करून दाखवा लोकांनी. आणि तुम्ही बघा, हे मंत्रीची साईन आहे, मंत्री महोदयाची साईन आहे. आणि हे तुम्हाला मी पाठवू शकते व्हॉट्सअप वरती. आणि त्यांचे पूर्ण ते हे आहे, त्याच्यामध्ये काय नमूद केलेलं आहे तुम्ही वाचा. नाही, ऊपर वरती वाचा ना. करुणा धनंजय मुंडे असं लिहिलेलं आहे. 37 वर्ष तुमचं वय दाखवलंय हा. आणि पहिली पत्नी असं लिहिलंय. हा, काय लिहिलेलं आहे तुम्ही वाचा ना. दुसऱ्या पत्नीचंही नाव आहे यामध्ये, राजश्री धनंजय मुंडे. हा, तो माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे. आणि आमच्या जॉईंट अकाउंट आहे त्याच्यामध्ये HDFC बँक मध्ये त्यांची हे आहे. असे सगळे पुरावे बघून कोर्टाने पण मान्य केलेलं आहे की लग्न झालेलं आहे, असं कोर्टाने ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे. एकीकडे असंही म्हटलं जाते की तुम्ही
रडून किंवा या सगळ्या गोष्टी करून तुम्ही इमोशनली या सगळ्या गोष्टीशी खेळता, असा एक सुद्धा आरोप तुमच्यावर केला जातो. एक बात बताइए, कल जितनी बार मेरा इंटरव्यू हुआ, कम से कम 50 मेरे इंटरव्यू हुए झालेले आहे. 50 बार कोणी महिला रडू शकते का? कंटिन्यू रडू शकते का? ज्यांच्यावरती इतका अन्याय झालेला आहे तेच रडू शकते ना. आज माझ्यावरती अन्याय झालेला आहे त्याचे सगळेचे माझे एक एक पुरावे आहे. एक एक पुरावे धनंजय मुंडे आणि जे माझे मुलगेने सांगितलेला आहे, एक पुरावा दाखवा ना मला. एक पुरावा दाखवा. त्यांच्याकडे काय पुरावे नाहीये. पण मी एक गरीब महिला आहे, माझ्याकडे मोठा पाठबळ नाहीये कोणी, है ना. कोई मंत्रीच्या मुख्यमंत्रीच्या पाठबळ नाहीये माझ्याकडे, पण माझ्याकडे ईश्वरचा पाठबळ आहे आणि जे सबूत आहे त्याचा पाठबळ आहे. जे सबूत घेऊन मी लढत आहे. जरी सबूत नहीं होते, आज जीते जागता 21 साल का लड़का सबूत नहीं है, पर ये पेपर पे यदि कोर्ट चलती तो पेपर है मेरे पास सब. 2003 में हमने बंबई में अंधेरी में घर खरीदा था. धनंजय मुंडे ने खुद ने हाई कोर्ट में लिख के दिया है, खुद के पिटीशन में. मेरा नहीं है वो पिटीशन, धनंजय मुंडे का पिटीशन है वो. उसमें उनने लिख के दिया है कि 98 से वी आर टुगेदर. 98 से आम्ही दोघी सोबत आहे. तो काय बहीण म्हणून तो मला ठेवला नाही ना. तुम्ही 15 लाखाची पोटगी मागतात, मात्र न्यायालयाने ते सगळं जर पकडलं तर 2 लाखाच्या जवळपासचं हे झालेलं आहे. तर या सगळ्या संदर्भातली पुढची तारीख कधी आहे आणि तुम्ही उच्च न्यायालयात जाणार आहात का या सगळ्या प्रकरणात? हा, जे ऑर्डर भेटली आहे त्याच्यामध्ये आमच्या 2 लाखामध्ये काय होणार नाही. आणि बच्चों की जो लाईफ स्टाईल है, मला असं वाटते की कुठेतरी मेरे जिवंत रहते हुए, माझे जिवंत रहते माझ्या मुलगा मुलगीला कोर्टाकडून काहीतरी न्याय भेटला पाहिजे. नाही तो जरी माझ्या काही वरा वाईट झाला उद्या, तो ये धनंजय मुंडे त्यांना खर्च पण देणार नाही, असा आहे तो व्यक्ती. आज बघा ना, आज मी इतकी प्रॉपर्टी सगळं विकून टाकली त्यांच्यासाठी. आज प्रेमापोटी मी सगळं काय केला, स्वतःचं अस्तित्व लपवून 27 वर्ष घरामध्ये आज धनंजय मुंडेचं अस्तित्व निर्माण केला, त्यांना मंत्री केला मी. तरी पण आज माझी काय अवस्था आहे. मला 1 रुपया देत नाही, मला काय काळजी घेत नाही आणि असं वागताय माझ्यासोबत की जसं मी कधी होती नाही त्यांच्या जीवनामध्ये. आज काय वाटते मला, आज असंच काहीतरी माझ्या मुलाबाळांच्या सोबत होऊ नये त्याच्यासाठी मी आज लढत आहे कोर्ट केस. आणि आज माझ्या मुलाबाळांना माझे विरोधात टाकण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करत आहे, प्रेशर टाकून त्यांच्यावरती. तुम्हाला त्यांचा फोन वगैरे काय येतो का? तुमच्यावर दबाव वापरला होते का? मेरे को भी दबाव आता है, सब आता है, पर मैं दबाव खाली रहूंगी तो मेरे बच्चों का क्या होगा? क्या होगा बताइए ना आप. आज हम तो वैसे ही जिंदा लाश की तरह जी रहे हैं तीनों घर में. एकीकडे धनंजय मुंडेंवर सध्या बरेच आरोप होत आहेत. वाल्मिक कराड प्रकरणात त्यांचा राजीनामा मागितला जातोय. आता तुमचा निकाल लागला आहे, त्यानंतर आणखी म्हणजे जे विरोधक असतील किंवा इतर सगळेच आता त्यांच्या राजीनामाची स्ट्रॉंग मागणी करताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेत आहेत, त्यांना सांगतात की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी नैतिकता असेल तर द्यावा असं वाटतं. तुम्हालाही वाटतं त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा? ऐका, त्यांचे राजीनामे बद्दल माझा काय घेणं देणं नाही आहे, है ना. द्यायचा आहे नाही द्यायचा आहे ते त्यांच्या आणि ते सीएम साहेबांच्या, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि त्यांच्या आहे मुद्दा. पण माझा जे घरगुती आज वाद चालू आहे त्याच्यामध्ये मी खूप अडकलेली आहे आणि माझा खूप मानसिक त्रास झालेला आहे. माझ्या मुलाबाळांचा खूप मानसिक त्रास झालेला आहे, तुम्ही काल बघितलेला आहे. आणि त्यांची कुठे मी बाजू घेणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादाला जरी असं वाटते की असे लोकांना पक्षामध्ये ठेवायचं आहे, त्यांच्या पोटाच्या पाणी हिलत नाही धनंजय मुंडे शिवाय, तो कुठे घेणार तो. आज 60 दिवस झाले, आज इतकी निर्गुण हत्या झालीये, त्या दिवशी राजीनामा व्हायला पाहिजे होता, तरी पण घेतला नाही. त्याच्याबद्दल मी काय बोलणार. नाही, तुम्ही असं म्हणत होतात की वाल्मिक कराडने तुम्हाला सुद्धा त्रास दिला होता. दिलाय, त्यांची गुंडागर्दी खूप मोठी आहे तिकडे आणि या गुंडागर्दी पाठीमागे ते मंत्रीपद आहे, तो मंत्रीपद तो जायला पाहिजे. पुढची भूमिका काय असणार? तुम्ही कोर्टात तर जाणार आहात, मात्र पुढची काही आणखी पुढची भूमिका ठरवली आहे का? ऐका, माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे, तो मी पूर्ण कोर्टामध्ये न्यायालयाच्या मी वेळोवेळी दरवाजा खटखटाणार आहे.
धन्यवाद मॅम, आमच्याशी तुम्ही बातचीत केली त्याबद्दल. जर आपण पाहिलं तर आपल्यासोबत करुणा मुंडे स्वतः होतात आणि सगळी कागदपत्र माझ्याकडे आहे, त्याच्यावर नाव आहे धनंजय मुंडे यांनी स्वतः हे सगळे अफिडेव्हिट केलेले आहेत आणि त्यामध्ये लिहिलंय की पहिली पत्नी ही मी आहे. त्यामुळे वकिलांनी काही म्हटलं किंवा इतरही लोकांनी काही म्हटलं तर त्याला फरक नाही. माझ्याकडे सगळे पुरावे, माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी हा सगळा विषय मी घेऊन पुढे चाललेले आहे. त्यांनी राजीनामा द्यावा का ना द्यावा हा त्यांचा प्रश्न, त्यांच्या पक्षाचा प्रश्न, मात्र नैतिकता म्हणून त्यांनी द्यायला हवं असं मत सुद्धा त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं या सगळ्यावरून धनंजय मुंडे राजीनामा देत आहेत का, पुढची कोर्टाची भूमिका काय असणार न्यायालयाची, ते सगळं सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण की येत्या काळामध्ये स्वतः करुणा मुंडे या 2 लाखाची त्यांना जी आत्ता कोर्टाने दिलेली पोटगी आहे त्याची तारीख पुढच्या 20 तारखेला आहे. कोर्टाची सुनावणी आहे, त्यानंतर त्या उच्च न्यायालयात सुद्धा जाणार आहेत. त्यामुळे या सगळ्यात आता न्यायालयाची भूमिका कशा प्रकारची आहे हे सगळं सुद्धा पाहणं तितकंच आता महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम समित, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. मुंडेंची व अजितदारांच्या पोटातलं पाणी हलत नाही. करुणा मुंडे यांनी आता पुढारी न्यूजशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. गुंडगिरीमुळे मंत्रिपद आहे असं करुणा शर्मांनी म्हटलं.